या जेवायला सर्वात आधी जेवणापासून सुरुवात। हा आहे भोपळा रस्सा केला, फक्त भोपळ्याची डाळ वगैरे काही टाकलेली नाहीये। ही आहे आंबट भाजी। मी आमच्या जाऊबाईला कारलं दिलेलं, त्यांनी मला आंबट भाजी दिली वाटी भरून। आणि आपण हे कारलं केलेलं आहे भरून। हे पहा असं भरलेलं कारलं, अजिबात माझ्याकडनं कारलं कडू होत नाहीये। हे पहा अशा प्रकारे हे भरलेली कारली, एक थेंब सुद्धा मी पाण्याचं टाकत नाहीये। अशा प्रकारे हे भरलेलं कारलं आणि कालचं एक धपाट राहिलेले आणि ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत। या तुम्ही सर्वजण जेवायला। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात, त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। हे बघा यांना असं वाटतं मी यांच्याकडे आले ना की ह्या जमत झाल्या। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली मीराताई गाईंच्या वासरांवर चढून चढून बघा, बघितलं का वासरांच्या अंगावर कशा कोंबड्या चढत आहेत। घरामध्ये फार कसतरी वाटते, उन्हाला छान वाटते। आत्ताच मी स्वेटर काढला, आत्ता माझी कामं आवरली, भांडी वगैरे कपडे आत्ता धुतले मी। मित्रांनो आता 1 वाजलेली आहे, म्हटलं थोडंसं ना हरभरा तेवढंसं थोडंसं म्हणजे पूर्ण दिवस जाणार आहे। 1 दिवस अजून 1 दिवसाचं काम राहिलेलंच आहे, तेवढं झालं की काय हेच नाही आहे। शेवंती कशी खुणावते मला आणि बोलवते तुम्हाला। यांना आळी केली, हे लागले झेंडू सुकायला म्हणून आळी केलेली आहेत। आणि हा पहा तो श्रावणी घेवडा वेगळा आणि हा पहा हा पावटा आहे। ह्या पहा पावट्याची शेंगा। मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद। स्किप न करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही कुठून कुठून पाहतायत ते सुद्धा मला कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत। दुपार 1ला 10 मिनिटं कमी आहेत। आजची रांगोळी पहा 12:50 झालेले आहेत। उन्हामुळे दिसत नाहीये। आणि हा पहा आपला ब्रुनो कसा झोपलाय। ही आजची रांगोळी आपली। उन्हाला आल्यावर काय गोड वाटते म्हणून सांगू तुम्हाला, सगळे आराम करतात, खाऊन पिऊन सगळेच आराम करतात। सगळ्यांचा आराम चाललेला आहे। पहा पावटा भात, पावट्याचे ह्याच्या आतमधले बियांची भाजी छान होते आणि ह्याला वेळच लागतो। 2-3 ठिकाणी मी लावलेला आहे। पहा ना आपली ज्वारी पहा, आता मला वाटतं ही संपली, ही एवढीच वाढणार आहे, कारण का हा शेंडा दिसला वरती की मी लगेच समजून गेला। तर हा शेंडा दिसतोय ना वरती, लगे आपल्या ज्वाऱ्या स्टॉप। आणि हे पहा ह्या ज्वाऱ्या आल्यात, पोटऱ्यात आलेल्या आहेत। आता कणसं बाहेर पडतील चांगली, मला नाही माहिती कधी पडतील, 4-8 दिवसांनी पडतील। हे पहा हे असं म्हणतात, हे पोटऱ्यात आलेलं आहे। वरती एकच पान राहिली की समजायचं आता ह्याची उंची संपली। आता ह्याचं आपल्याला इथून आता कणीस बाहेर पडणार आहे। अशी आपल्या ज्वारी फार पातळ आहेत, ज्वारी पातळ आहे पण ठीक आहे। मी शर्ट घालायला हवा होता, शर्ट घातलाच पाहिजे, पण आता शर्ट घालून पण आता जरा जास्तच हे वाटत होतं। मग म्हटलं जरा ऊन लागते, जरा उन्हाला जाते म्हणून काही शर्ट घातलेलं नाही आहे। पाही तर काहीच नाही आलेलं आपल्याकडे। हे पहा आपल्या ज्वारी पोट, अहो कंस बाहेर 8 दिवस कशाला लागतात? हे बघा किंचित तुम्हाला दिसतंय का? हे बघा लागलं हे बाहेर पडायला। 2-3 दिवसात ही बाहेर पडणार, तुम्हाला दिसतात ना हे बघा ही आता 2-3 दिवसात बाहेर पडणारच आहे। 8 दिवस तरी कशाला लागतात? आता बघा हे सगळं शिवार मोत्याने भरणार आहे, मोत्याच्या दाण्याने शिवार भरणार। पोटऱ्यात आलेल्या ज्वाऱ्या आता कंस लागली बाहेर पडायला। आता हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आता हे बाहेर पडणार आहे कणीस ह्याचं। एक पाऊस आपल्याला पाहिजे बरं का। आणि आता जर पाऊस आला ना आपली चांदीच चांदी आहे, पण आता ह्या पावसाला कोण सांगणार?
ह्याला कळत नाही का रे पावसा तुला आमच्याकडे एकदा यावा. सगळीकडे पाऊस झालाय आजूबाजूला. बघा काही काही ठिकाणी दिसते बरं का कणस बाहेर पडलेली, आणि कणस बाहेर पडायलाही लागली. आणखीन एक तुम्हाला दाखवते. ही अशी ज्वारी ना, हे पहा माझ्यापेक्षा किती उंच गेलेली आहे. हे पहा, हे पण कणीस बाहेर पडायला लागलेलं आहे. हे पहा, हे ह्याचंही कणीस बाहेर पडलेलं आहे. दिसतंय का? हे बघा कणीस बाहेर पडायला लागलेला आहे. आता कणस आलीच म्हणायची. इथं खुरपून जे मी गेले ना, जशी मी मुंबईवर आले, इथं आम्ही 2-3 दिवस खुरपलं, त्याच्यावर मी आज आले इथे. आणि घर काय कुठे आहे आपलं घर? ही बघा आपली ही चिंच दिसते, ही आपल्या वट्ट्यावरची चिंच आहे. पण इकडे या कसं एकीकडे, आता तिकडच्या हरभऱ्यातच होतो. हेतली ज्वारी झाली की ती लांबच्या शेतातली ज्वारी गेलो खुरपायला. 8 दिवस तिकडे लागले, 2-3 दिवस इकडे लागले, 3-4 दिवस इकडे, 8 दिवस तिकडे. आणि तिकडचं झालं की एक आठवडा घरीच घालवला दीदीसोबत, इकडे तिकडे असं तसं 4-5 दिवस घरीच गेले. फराळाचं थोडं केलं पुन्हा. आणि मग नंतर हरभरा खुरपायला गेलो तर ते इकडं काही यायला वेळच नाही भेटला. मी इकडे आज आले. मी म्हटलं बघावं तर ज्वाऱ्या काय, तर ज्वाऱ्याची आता कणस बाहेर पडायलाच लागली काही. ह्यांच्याही ज्वाऱ्या ह्याही पोटऱ्यात आल्यात. आता ह्या तुरी दिसतात का? आता ह्या तुरी हळूहळू आता ह्या तुरी पण काढायला येतील मला वाटतं. बघा ना इकडच्या यांच्या पण तुरी आल्यात समोरच्या. आता काय तुरी सुद्धा काढायला येतील. कामच काम. आपल्याला काय तुरीचं एवढं टेन्शन नाहीये. मला सगळं टेन्शन येतं ते ज्वारीचंच येतं. सराट्याचं जे गवत असतं ना, मी ठेवतच नाहीये. दुसऱ्यांच्या बांधावर असलं तरी मी उपटून टाकते. छान वाटते उन्हाला. आता बघा ना ह्या शेंगा तर काय शेंगा ह्या हेच झालेल्या आहेत. शेंगा वाळूनच गेलेल्या आहेत. म्हणजे आता तुरी पण लवकरात लवकर येतील बरं का. ह्या पहा तुरी, ह्या तुरी काही वाळल्या तर काही वल्ल्या आहेत. तर ह्या तुरी सुद्धा आता काढायला येतील. तुरी काही दिसतात ना वाळल्यासारखं. काही शेंगा वाळल्यात तर काही ओल्यात. आता ह्याला काय वेळ लागणार आहे का? 8-15 दिवसांनी पुढच्या महिन्यात हे राहणार रिकामे होतील तुरीची. हे तर पूर्णच वाळली इकडं. ह्याला तर 8 दिवस पण लागतात की नाही काय सांगता येत नाही. काही मागणं शेवटी तुरीला शेंगा लागलेल्या आहेत ना, तेच राहिलेत. पण हे बघा, हे पहिली झाडं मग वाळून चाललेत. नेक्स्ट हप्त्यामध्ये ह्या तुरी सुद्धा काढायला येतील. आता हळूहळू आमची शिवारं रिकामं होतील. आणि झालंय 1 महिन्या-1.5 महिन्यामध्ये हे ज्वारी सुद्धा काढायला येतील. मला तर संक्रांत झाली की ज्वारी काढायला येते. पूर्ण पुढचा महिना डिसेंबर आणि त्याच्या पुढचा अर्धा महिना, 1.5 महिन्यामध्ये 2 महिने जर झाले ना, तर हे आमची सगळी राहणं रिकामं होतील 2 महिन्यांनी. मग काही नाही, मग जूनपर्यंतच रिकामीच. मग बघा काळी भंगार राहणं, जिकडे बघाल तिकडे काळी राहणं. असेल कुठेतरी कोणाचा ऊस वगैरे असतो त्यांचं असेल. हे ॲस्टर फुलं बघा, ॲस्टर फुलं सुद्धा लागली फुलायला. हे मोरपंखी झाड आहे. मी म्हटलं तर हे झाड जळायलाच काय की, पण नाही फुटलं इकडे मोरपंखी झाड. हे बघा आपल्या हरभऱ्या कोंबड्याने काही खाल्लं नाही, पण पोलच्या खाली आहे तिकडेच आपल्याला खुरपायचंय. पोलच्या खाली मोठी लिंबोणीपर्यंत आम्ही खुरपलेले. खाली असं राहिले, जेवढं काळ आहे तेवढं थोडंसं खुरपायचं राहिले, आडवा पट्टा. फुलाचा बहार सण होईना, झाडच वाकलं. मी निवडून बी ठेवलेलं, पण हे कुठून बी आलं काय माहिती. इथून इकडे 2-4 रोप आहेत ह्याची. एक पण मिरची मी ठेवली नव्हती, पण कसं काय कुठून बी आणलं काय समजत नाहीये. खाली पण बघा कोंबड्याने हरभरा ठेवलाय का कसा. इथपर्यंत कोंबड्याने हरभरा काय कोंबड्या परवडले नाही. तुम्हाला सांगा 2-4 पोते हरभरा झाला असं, त्यातनं तर गेलाच. 3रा हिस्सा कोंबड्यांनी खाल्ला. पूर्ण 3 हिस्से खाऊन टाकले. 1 हिश्श्यातला तर काय माहिती त्यातलं पण काय येतं आणि काय नाही. एकदम खाली आहे तिकडं.
सगळ्यांचं खाऊन झोपायचं काम असतं ना आपलं, तोपर्यंत दुपारी सकाळी उशीर होतं ना उठायला, फार लेट उठते, थंडीमुळे उठूशीच वाटत नाही, असं वाटतं काय करू उठून, त्याच्यामुळे मला उठायला होत नाहीये. मला हरभरा बोलवतोय, तेवढं काढून टाकते, ग्लब वगैरे घालून यावं लागेल, आंब लागते हरभऱ्याची, आंबट झालेला आहे हरभरा. एक इथे झेंडूचं फुल आलेलं आहे, रोप आलेलं आहे छानपैकी. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.